गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. चला, आज आहे बघा बुधवार. तर इकडे चालली नाश्त्याची तयारी. गुळाचा शिरा केलेला आहे. गुळाचा शिरा आहे, गुळाचा सांजा. थांबा, गरम आहे, खूप गरम आहे. 2 मिनिटं थांबा, गरम आहे खूप. अहो, तुम्हालाच देणार आहे. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर बघा, सकाळी माझा व्हिडिओ बनवणं अर्धवटच झालं. आज इतकी मनस्थिती बेकार आहे माझी. का तर माझ्या आईची अजून तब्येत बरी नाही आहे. आईला उलट्या चालू आहेत, अन्न पचत नाही, पाणी पचन असं झालेलं आहे. तर आज तिला आता सिटी स्कॅनसाठी दवाखान्यात नेलेलं आहे. तर दिवसभर हेच चालू होतं, फोनाफोनी की काय झालं काय नाही, सारखं विचारून काय खाल्लं आईने, पचलं का. तिला साधं काही पचेना, पाणीसुद्धा पचेना. मग शेवटी आता तर बघा अशी परिस्थिती आईची की आपल्याला सारखं तिला हलवता पण येत नाही. स्किन काय झालं असतं ते, स्किन नाजूक आणि त्यातनं हे आता वयामानानुसार काय झालेलं असतं, त्यांना सहन पण होत नाही. उचलणं ते दम लागतो, म्हणजे दमतात ते. आईचं वय आणि सासूबाईंचं वय 1 वर्षाचाच फरक आहे. तर बघा, तर आज आईची तब्येत जरा बरीच नाही आहे. 4 दिवस जशी मी सोलापूरहून आली आहे आईला बघून, तशी आईची तब्येत जरा जास्तच झालेली आहे. आज तर काय विचारूच नका. 2 दिवसापासून तिला उलटी आणि जुलाब, उलटी नुसती उलटी, म्हणजे काहीही अन्न पचेना. तर तिला इंडोस्कोपी करायला सांगितली होती, पण इंडोस्कोपी कसं आता या वयामध्ये ती नळी घालणं तोंडातनं ते काही सहन होणार नाही. म्हणून आम्ही इंडोस्कोपी न करता स्कॅन करूया. तर सिटी स्कॅनला नेलेलं आहे आईला. अजून काही रिपोर्ट म्हणजे काही कळालं नाही, फोन काय आला नाही बहिणीचा. थोड्या वेळाने येईलच काय म्हणजे रिपोर्टमध्ये काय आहे, झालं का नाही सिटी स्कॅन व्यवस्थित, ते एक टेन्शन आहे. इकडं आमच्या ज्या सासूबाई अशा आहेत, सासूबाईंना पण धरून म्हणजे धरावं लागतं. आता त्यांना पण नीट चालता येत नाही, अशी परिस्थिती आहे. बघा काय करावं. आणि आनंद हे झालं माझं दुःख. आणि आता प्राजक्ताचं म्हणजे छोटी माझी मुलगी, तर तिच्या घराची वास्तुशांती आहे परवा दिवशी 8 तारखेला. तर म्हणलं होऊन जाऊ दे तिची एकदा वास्तुशांती. तिला कशाला आपण सारखं डिस्टर्ब हे करायचं. त्यासाठी बघा, आता मी साडी पण काढून ठेवली आहे. तर वास्तुशांतीला साडी नेसायची, तर माझ्या साडीला इस्त्री नाही, काय नाही. हे सकाळपासून ओढायला लागलं, तू काय काढलीच नाही, काय नाही, काही तयारी नाही तुझी, काय नाही. तर त्याच्यामुळे मग मी एकीकडे दुःख आणि एकीकडे आनंद आहे माझा. आनंद म्हणजे कसा, हे प्राजक्ताच्या घराची वास्तुशांती आहे, तर म्हणजे आनंद व्यक्त करता येत नाही आणि दुःखही व्यक्त करता येत नाही, अशी गत चालली माझी. तर चला असो, लेकराच्या घराची वास्तुशांती होऊ द्या. मग मी बघू, मग शनिवारी जाईन मी आईला बघायला, कारण का वास्तुशांती होणंही महत्त्वाचं आहे. प्राजक्ताच्या घराची वास्तुशांती. तर चला, सासूबाईंना जेवायला वाढायचं. तर भात वरणाचा कुकर लावलेला होता. आत्तापर्यंत प्राजक्ता, प्रतीक, विनायक आणि विरांश होता घरी इकडे. त्याच्यामुळे मग सगळ्यांना मला जरा कुकर म्हणजे स्वयंपाक करायला थोडा उशीर झाला आहे. आता 8 वाजत आलेले आहेत. तर भात वरणाचं कुकर झालेलं आहे. तर सासूबाईंना आता मी काय करते, जेवायला वाढायचं. सासूबाईंना सगळीकडे आपल्याला पाहावं लागतं. आईची अशी कंडिशन असल्यामुळे ना कसं होतं, आपलं लक्ष कुठंच लागत नाही. पण काय करायचं, करावं तर लागतंच आहे आपल्याला सगळी कामं. तर चला असो, इकडे वरण फोडणीच टाकते आणि सासूबाईंना जेवायला वाढते आता.